श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थी जवळ येत आहे, त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. लवकरच बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचं आगमन होईल. तसेच थाटामाटात श्री गणेशाचे प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल. तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे, ज्यामुळे घरातील वाद कमी होतील, घरात सुख आणि समृद्धी नांदेल. या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात. जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी. घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना योग्य दिशा, आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी. तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत. गणेश स्थापना करताना पाळायचे नियम. नंबर 1, मातीची किंवा धातूची मूर्ती असावी. नंबर 2, सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी, कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये. नंबर 3, मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावे. नंबर 4, मूर्ती नवीन असावे व तुटलेली नसावे. नंबर 5, घराच्या पूर्वेकडील, पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपतीची स्थापनेसाठी शुभ मानला जातो. नंबर 6, मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी. नंबर 7, मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. नंबर 8, गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावे. नंबर 9, स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी. नंबर 10, गणपतीच्या खाली तांदूळ अंथरावेत, त्यावर लाल वस्त्र ठेवावे. गणपतीच्या समोर पाणी, नारळ, सुपारी, फळे व फुले ठेवावीत. नंबर 11, मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी, गणेश चतुर्थीच्या दिवशी. नंबर 12, स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे. नंबर 13, मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावे. नंबर 14, गणपतीचे पाठ दर्शनी भागाकडे नसावे. प्रत्येक दिवशी आरती, नैवेद्य व फुलांनी पूजा करावे. नंबर 15, पूजास्थानाची जागा स्वच्छ असावे. नंबर 16, गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी. नंबर 17, गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते. तुम्ही वेगळे मूर्ती देखील आणू शकतात, पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते. नंबर 18, प्रसादात मोदक, लाडू, केळी व नारळ इत्यादी सात्विक अन्न द्यावे. नंबर 19, घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावे. पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा. नंबर 20, पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे. नंबर 21, पाण्याने भरलेला कलश, शंख, दिवा, घंटा ठेवावा. नंबर 22, गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक, मिठाई, फळे ठेवावी. नंबर 23, जानवे, पत्री, दुर्वा, फुले, हार, धूप, दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे. नंबर 24, गणपती बाप्पांच्या 11 दिवसांमध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे. कुठलेही भांडण, तंटा किंवा कलह करू नये. घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं. नंबर 25, प्रातः स्नान करून स्वच्छ व शुचिर्भूत होऊनच पूजा करावी. नंबर 26, दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी. तसेच नैवेद्य देखील दाखवावा. ज्यांना शक्य असेल ते जेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात, ते आपल्या इच्छेवर अवलंबून असते. नंबर 27, संकल्प करून गणपतीला आवाहन करावे.
नंबर 28 गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. नंबर 29 विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि त्याला निरोप द्यावा. नंबर 30 गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचे पठण करूनच करावे. नंबर 31 विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या भावनेने निरोप द्यावा. नंबर 32 घरात वाद विवाद किंवा नकारात्मकता टाळावे. नंबर 33 मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळा. नंबर 34 गणपतीचे पाठ दर्शनी भागाकडे नसावे. नंबर 35 घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्यावी. नंबर 36 गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसूण टाळावे. नंबर 37 गणपतीच्या 11 दिवसांमध्ये शक्य तेवढे सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा. जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी करत नसाल तरी सुद्धा. नंबर 38 गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे. विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी. नंबर 39 गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे. नाहीतर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवू शकतात. नंबर 40 गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. नंबर 41 गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा. फक्त गणपती बाप्पाची स्थापना करायचे आहे म्हणून करू नका. विधिवत केल्याचं फळ प्राप्त होते. नंबर 42 मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा. नंबर 43 मूर्ती दरवर्षी बदलावी. तीच मूर्ती पुन्हा वापरू नये. नंबर 44 गणपतीसोबत भूषक फूल दुर्वा व बेलपत्र अर्पण करावे. नंबर 45 गणपतीसमोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी. नंबर 46 स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये. नंबर 47 गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे. नंबर 48 जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 3 वेळा भोजन द्यावे. नंबर 49 घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणे टाळावे. नंबर 50 घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे. नंबर 51 पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडकं वापरावं. नंबर 52 गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे. वरील उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.